आपण त्यांच्या प्रती दिला पाहिजे, देतोच तो, देतोय. परंतु देश सेवा करत असताना सोबतच धर्माची सुद्धा सेवा झाली पाहिजे. याच पवित्र उद्देशाने आमच्या प्रदीपदादांनी पहिल्यापासून धार्मिक आवडकोडी आमच्या प्रदीपदादांनी. बघा, मी कोणाचं त्यांचं कौतुक करतोय याचा असा अर्थ नाही की त्यांची स्तुती करतोय. मला त्या ठिकाणी खोटी स्तुती करायला आवडत नाही, जी ती वास्तवस्थिती बोलतोय. एखाद्या देशाच्या सैन्याने आणि धर्माविषयी एवढी जागरूकता ठेवणे खूप खऱ्या अर्थाने खूप दुर्मिळ आहे. म्हणून ऐका माय बापो, आमच्या प्रदीप दादांनी सगळी सुट्टी वगैरे टाकून 7 दिवसाच्या कथेचं आयोजन केलं. आमच्या प्रदीप दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आणि का आज शुभ आहेत, कथेचे त्या ठिकाणी ते काय आहेत, परीक्षित आहेत. कथेचे परीक्षित आहे. कथेचे परीक्षित जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत कथेच्या परीक्षिताशिवाय आपल्याला कथेचं पुण्य प्राप्त होत नाही. त्यांचा परिवार, म्हणजे संदीप दादा असतील, प्रदीप दादा असतील, त्यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही कथा आयोजित केलेली आहे. या कथेमध्ये आपण प्रवेश करूया. परंतु